नमस्कार. आर.के. फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी परत एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही रेसिपी शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला आपल्या मध्यमवर्गीय स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या कमी बजेटमधील साहित्यातील नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आज मी तुमच्यासाठी कोणती रेसिपी आणली आहे ते बघूया. आज मी तुम्हाला चिंचेच्या फुलांची चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे. ह्याला तुम्ही चिंचेच्या फुलाची चटणी, चिंचेच्या फुलाचा ठेसा, चिगोरचा ठेसा असं म्हणू शकतात. इथे मी 200 ग्राम चिंचेचे असे मस्त छान ताजे टवटवीत असलेले फुलं घेतलेले आहेत. ह्या चिगोरमध्ये कडक असणाऱ्या काड्या आहेत त्या काढून टाका. काही चिंचेची पानं आहेत ती देखील काढून टाका. चिंचेचे फुलं ही 2 प्रकारची असतात. एक पांढरट पिवळे व दुसरे असे लालसर गुलाबी. ही लाल चिंचेची फुले आहेत म्हणून इथे ही तांबूस लालसर गुलाबी दिसत आहेत. ह्या फुलांची चटणी देखील तांबूस लालसर होणार आहे. असे पानं आणि काड्या निवडून घ्या. पण ह्या फुलामधील ज्या कोवळ्या असलेल्या काड्या आहेत त्या आपल्याला ह्या चटणीमध्येच राहू द्यायच्या आहेत. ही फुलांची चटणी एक वेळेस बनवल्यानंतर 8 दिवसापर्यंत फ्रीजच्या बाहेर चांगली राहते. मस्त खट्टी मिठी अशी ही चटणी बनते. ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, पावसोबत खाऊ शकता, पोळी, भाकरी, तोंडी लावण्यासाठी कोणत्याही जेवणासोबत लोणच्याऐवजी ही चटणी वापरू शकता. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही चटणी लवकर बनवून तयार होते. अशा पद्धतीने सर्व पानं काढून घ्या व ही फुलं चांगले निवडून घ्या. ह्या चटणीसाठी नेहमी ताजी टवटवीत अशीच फुले वापरा. इथे मी ही सर्व फुलं चांगली निवडून घेतलेली आहेत. ह्या फुलांमध्ये असे कडक काड्या आणि पानं भरपूर निघालेले आहेत, ते वापरू नका. निवडून घेतलेली हे चिंचेचे फुलं चांगले पाण्याने स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर हा चिगोर पाणी निथळेपर्यंत कोरडा होऊ द्या. एकदा खाल्ल्यानंतर परत परत खावीशी वाटते अशी ही चटणी होते. एक वेळेस तुम्ही ही चटणी बनवून तर पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की चिंचेपेक्षा त्याच्या फुलांची चटणी किती छान, चवदार, आंबट गोड मस्त लागते. ही धुवून घेतलेली चिंचेची फुले पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे. 200 ग्राम चिंचेच्या फुलासाठी इथे मी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या भाजण्यासाठी तेल. तुम्हाला ही चटणी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या कमी जास्त करू शकता. इथे मी 25 ग्राम चवीला तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा तेल टाका. मिरच्या मऊ होतील व रंग बदलणार नाही अशा भाजा. झाकण टाकून 1 मिनिटापर्यंत ह्या मिरच्यांना वाफ आणा. ह्या मिरच्यांचा रंग बदललेला नाही व ह्या मिरच्या मऊ झालेल्या आहेत. धुवून घेतलेला चिगोर टाका व परत 1 मिनिटापर्यंत स्लो गॅसवरती चिंचेचे फुलं आणि मिरच्या भाजून घ्या. भाजते वेळेस गॅस स्लो ठेवा, म्हणजे या फुलांचा आणि मिरच्यांचा रंग बदलणार नाही व चटणी देखील चांगली गुलाबी अशी दिसेल. गॅस बंद करून झाकण टाकून ह्या फुलांना 2 मिनिटापर्यंत अशीच वाफ येऊ द्या. 2 मिनिटानंतर
ह्या फुलांना चांगली वाफ आलेली आहे व फुलं मऊ झालेली आहेत. ही चटणी तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये वाटा, म्हणजे हिची चव खूप चांगली लागेल. मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीची चव एवढी चांगली लागत नाही. अर्धा चमचा काळं मीठ. ह्या चटणीमध्ये तुम्ही साध्या मिठाऐवजी काळं मीठ वापरा, म्हणजे ही चटणी अजूनच चवदार लागते. पाणी न टाकता ही चटणी चांगली जाडसर अशी वाटून घ्या, फार बारीक अशी वाटू नका. चवीनुसार गूळ टाका. ही चटणी तुम्हाला आंबट आवडत असेल तर गूळ टाकू नका, पण आंबट गोड चटणी खूप चांगली लागते. आता ही चटणी वाटून तयार आहे. ही चटणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर ह्या चटण्या तुम्ही तडका देखील मारू शकता, पण तडका न मारता देखील ही चटणी खूपच चवदार लागते. चटणीची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.